देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। मीरा रोड में विकास कार्यों की झड़ी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किए कई परियोजनाओं का उद्घाटन। आज मीरा रोड में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विभिन्न विकास कार्यों का भव्य उद्घाटन किया। इस अवसर पर भगवत सत्संग सनातन राष्ट्र सम्मेलन से प्रस्थान करते हुए श्री निरुपंकर अप्पा साहेब धर्माधिकारी ने ऑनलाइन भूमि पूजन किया। इस कार्यक्रम में कई महत्वपूर्ण परियोजनाओं को जनता को समर्पित किया गया, जिनमें छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारोही प्रतिमा, घोड़बंदर किले का सौंदर्यीकरण, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाला साहेब ठाकरे आर्ट गैलरी और अप्पा साहेब धर्माधिकारी सभागार शामिल है। इनके साथ ही नवघर झील और काशी मीरा जरीमरी झील के सौंदर्यीकरण के साथ म्यूजिकल फाउंटेन का भी उद्घाटन किया गया। ये सभी परियोजनाएं मीरा भाईंदर नगर क्षेत्र के विकास को नई दिशा देने के लिए महत्वपूर्ण मानी जा रही हैं। मुख्यमंत्री शिंदे के इन विकास कार्यों का स्थानीय लोगों और जनप्रतिनिधियों ने स्वागत किया। आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत भाईंदर पूर्व इथे आगमन झालेलं आहे आणि फीत कापून आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी या इमारतीचं लोकार्पण केलेलं। आता ते आपल्या बरोबर सभागृहात उपस्थित होतील। की आपण लगेचच ते इथे वरती आल्यानंतर आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, तेव्हा कोणी उभं राहू नका। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जमादार घोडबंदर किल्ल्याचं ऑनलाईन उद्घाटन। पत्रकारांच्या घरातला एक विषय आहे, तो देखील लवकर मिटून घ्या, कारण शेवटी तुमच्या बातम्या कशा छापायच्या त्यांच्या हातात असतात, म्हणून तेही करा। दुसरं इथे म्हणजे आपलं अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह हे जे आहे ते देखील सभागृह प्रतापजी आपल्या त्या श्री सदस्यांना हे दोन्ही सभागृह जे आहेत आपण त्यांना त्यांच्या श्री सदस्यांना प्रस्ताव तुम्हाला पाठवा ताबडतोब तुमच्याकडे द्यायचं। हा माझ्याकडे पाठवा, माझ्याकडे तर मी लगेच मंजूर द्यायला बसलेलं आहे, त्यामुळे काळजी करू नका। आणि या सर्व प्रकल्पांना मनापासून शुभेच्छा देतो, खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन करतो। आता मीरा भाईंदरमध्ये बघितले तर सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, सगळीकडे प्रकल्प दिसत आहेत, विकास दिसतोय आणि एक संस्कृती देखील आपली जपण्याचा आपण प्रयत्न करतोय। म्हणून सर्व भाषिकांना आपण मोठ्या प्रमाणावर सभागृह दिलेले आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम आपण करताय, त्याबद्दल मी महापालिकेचं प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। दुसऱ्या आमच्या ताई गीता जैन मॅडम तेही आहेत, त्यांचे अभिनंदन करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आता काही कमिशनर आयुक्त मला सांगत होते ज्यांचे काही चोऱ्या बिऱ्या सोने बिना काही चोरी गेलेलं आहे, चेन स्नेचिंग मध्ये काही महिलांचे दागिने, लाडकी बहीण योजना आम्ही केले, त्यामुळे पोलिसांनी देखील लाडक्या बहिणींचे दागिने परत देण्याचा निर्णय घेतला, तोही देखील अतिशय कौतुकास्पद आहे। असं वाटत नाही कोणाला की एकदा दागिना गेला की वस्तू गेली की परत मिळेल, पण तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ते सगळं जे चोर आहे त्याला पकडून त्या चोराकडून पकडून मुद्देमाल वापस आपल्या बहिणींना, भावांना, ज्येष्ठांना आपण देत आहे, त्याबद्दल हे खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो त्याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय, त्याबद्दल मनापासून पोलीस आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मूलभूत सोयी सुविधा आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण झालंय। यामध्ये महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आहे, भाईंदर पूर्व येथे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन आहे, घोडबंदर किल्ला जतन संवर्धन आहे, त्याचबरोबर निरुपंकर डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत आहे आणि भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटेन आहे, काशीगाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटेन आणि शासन निधीतून ही सगळी मंजूर झालेली विविध कामांचं ऑनलाईन उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय। मी
या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी हे सर्व प्रकल्प उभे राहत आहेत. यापूर्वी देखील अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि खरं म्हणजे मला वाटतं आता मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं आता कुठलं काम शिल्लक राहिले असं मला वाटत नाही. काम आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. इथं गीता जैन मॅडम आहेत, आयुक्त आपले पांडे साहेब आहेत, सर्वच मान्यवर रवींद्र फाटक आहेत आणि मला आज अनेक कार्यक्रम होत आहेत. मगाशी देखील शंकराचार्य यांचा कार्यक्रम झाला, इथं लोकार्पण होत आहे. म्हणजे एक विकास आणि कल्याणकारी योजना आणि आपली परंपरा जे काय आपलं धार्मिक अधिष्ठान सगळं जोपासण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी प्रताप सरनाईक यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये मीरा भाईंदर बसलेलं आहे आणि म्हणून या मीरा भाईंदरमध्ये आता काही मला वाटतं पहिले ठाणे तिथे काय होणे आपण म्हणतो तसं आता मीरा भाईंदर तिचं नाव घ्यावं लागेल. कारण मीरा भाईंदर हे शहर मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये आहे आणि यामध्ये मेट्रो होती आहे, अनेक रस्ते होत आहेत, अनेक प्रकल्प होत आहेत, तलाव सुशोभीकरण होत आहे. आज जेवढे आपण पाहिलं की अनेक प्रकल्प झाले आणि म्हणून आज जास्त वेळ कमी असल्यामुळे मी ऑनलाईन उद्घाटन केले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाला मी दिवाळीत नक्की भेट द्यायला येतो आणि त्याचबरोबर तोपर्यंत थोडं काम बाकी